नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांचा वाढदिवस उत्साहात गोंदिया भंडारा जिल्ह्यात सेवा कार्यांची पर्वणी आणि शुभेच्छांचा वर्षाव. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, अजित पवार गटाचे प्रमुख मार्गदर्शक तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करत त्यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. नुकतीच त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली असून नवनिर्वाचित खासदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच वाढदिवस असल्याने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये एकच उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. या वाढदिवसानिमित्त गोंदिया शहरातील प्रतिष्ठित एन.एम.डी. कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये एका भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मुख्य कार्यक्रमात खासदार राजेंद्र जैन यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची अफाट गर्दी झाली होती. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या प्रदीर्घ काळापासून अहोरात्र सक्रिय असलेल्या राजेंद्र जैन यांच्यावर यावेळी उपस्थितांनी पुष्पगुच्छ, पुष्पहार अर्पण करून शुभेच्छांचा वर्षाव केला. या अथांग प्रेमाबद्दल आणि मिळालेल्या सदिच्छांबद्दल खासदार राजेंद्र जैन यांनी उपस्थित सर्व नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून संपूर्ण राजकीय वर्तुळात राजेंद्र जैन यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या याच राजकीय व सामाजिक लोकप्रियतेची झलक या वाढदिवसाच्या सोहळ्यात प्रकर्षाने जाणवली. वाढदिवस हा केवळ औपचारिकता किंवा शुभेच्छांपुरताच मर्यादित न ठेवता सेवा हाच खरा उत्सव या उदात्त भावनेतून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विविध तहसीलांमध्ये समाजोपयोगी उपक्रमांची एक पर्वणीच राबविण्यात आली. या सेवाकार्यांच्या मालिकेंतर्गत पेड़ ही जीवन है, वृक्ष लावा वज जीवन वाचवा हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी भव्य वृक्षवाटप करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याशिवाय गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि मानवी जीवनाची मूल्ये जोपासावीत या उदात्त हेतूने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला पक्षाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत शेकडो युनिट रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली. केवळ शहरच नव्हे तर गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. तसेच नागरिकांसाठी विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व निदान शिबिरे राबविण्यात आली. दुर्गम भागातील सर्वसामान्यांना उत्तम आरोग्यविषयक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी हा यामागील मुख्य उद्देश होता. वाढदिवसानिमित्त आयोजित या सर्व सेवाकार्यांची सांगता करताना, उपस्थितांचे आभार मानताना खासदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासाबाबत आपली ठाम भूमिका आणि कटिबद्धता स्पष्ट केली. हे माझ्यासाठी फार एक गौरवची गोष्ट आहे. भंडारा आणि गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, नागपूर हे पूर्ण आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे, अन्य पक्षाचे आणि जे आमचे सर्व प्रेमी आहे त्या लोकांनी इथे येऊन मला आशीर्वाद दिला, शुभकामना दिली. हे माझ्यासाठी फार गौरवची गोष्ट आहे. आणि जिथे खासदार बनण्याचा जे प्रश्न आहे, खासदार म्हणून एक चांगला जे माझे नेते प्रफुल्ल पटेलच्या माध्यमातून मी आता खासदार झालो, त्याच्यानंतर एक वेगळा अनुभव मला आला. आणि आजचे हे जे वाढदिवस आहे हे मला इतके मोठी गर्दी, इतके जे लोक आले त्यांच्या सर्वांच्या मी मनपूर्वक अभिनंदन, आभार मानतो. आणि त्यांचे आशीर्वाद आणि हे इतकी ताकद माझ्या मागे आहे म्हणून आज मी इतक्या मोठ्या पदावर आलो. आणि एक जे माननीय खासदार प्रफुल्ल पटेलच्या नेतृत्वात मी काम करतो, मला एक विश्वास आहे की या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सांगतो की राज्यसभामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने मी काम करणार आणि आपले गोंदिया भंडारा पूर्व विदर्भाचे प्रश्न मांडणार. आणि एक आजचे जे दिवस माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी फार, आणि माझे जे मित्रपरिवार आहे, सर्व माझे चाहने वाले जे इतके मोठे लोक आले त्यांची सर्वांची दुआ माझ्याबरोबर आहे. म्हणून मला चांगलं काम करण्यात एक यशस्वी आणि ताकद भेटणार. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली गोंदियाच्या विकासासंदर्भात? देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी ते आमची जी भेट झाली त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय चर्चा आम्ही केली नाही. आम्हाला त्यांनी आपल्या प्रधानमंत्री निवासस्थानमध्ये बोलावला. एक देशाचे विश्वामध्ये जे मोठे नेते आहे आपल्या देशाचे नरेंद्र मोदी साहेब,
ठीक आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन केला, देशासाठी काय करायचं आहे, समाजसेवासाठी काय करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने माणूस पुढे जाऊ शकतात, कोणत्या पद्धतीने कोणत्या उत्साहामध्ये आम्हाला देशाचं काम करायचं आहे, देशाची सेवा करायची आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केला. काही पॉलिटिकल गोष्ट, काही पक्ष, हे काही चर्चा नाही आणि आमच्यासाठी गौरवची गोष्ट आहे. कमीत कमी 45 मिनिट ते आमच्याबरोबर राहिले आणि एक नवीन वेगळा आम्हाला अनुभव आला. प्रत्येक माणसाबरोबर ते भेटून आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीच्या चहा पाणी आम्हाला नाश्ता दिला आणि असं वाटत नव्हता की इतका चांगल्या म्हणजे त्यांचं जे नाव आहे, त्यांची जे आज जगात प्रतिष्ठा आहे, पण एक सामान्य माणूस कसं राहते आणि कोणत्या पद्धतीने देशाची सेवा करायची आहे याबद्दल त्यांच्यामध्ये जे एक जोश आहे ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य वापर करून जनतेच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य देऊ आणि विकासकामांना आणखी गतिशीलता प्रदान करू अशी ग्वाही त्यांनी दिली. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक आणि हजारो नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा विविध माध्यमातून खासदार राजेंद्र जैन यांना दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या. विविध सेवाकार्यांच्या माध्यमातून पार पडलेला हा वाढदिवस गोंदिया भंडारा जिल्ह्यात एक नवा सकारात्मक संदेश देऊन गेला असून समर्थकांमधील हा उत्साह आणि मिळालेला जनमानसाचा प्रतिसाद आगामी काळात पक्षाच्या वाटचालीस बळ देणारा ठरला आहे.